नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजचा आपला चालू घडामोडीतला बघा महत्त्वाचा आणि पहिलाच प्रश्न आहे आजचा। आपल्याला चालू घडामोडी हे परीक्षेमध्ये येणार आहे, मेरिटचे ठरवणारे प्रश्न असतात, मार्क्स असतात। बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर कोणता देश आहे? आपण बघितलं होतं अगोदरच्याही आपल्या लेक्चरमध्ये की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक 116वा बघितलाय आपण। पण इथे आपल्याला विचारलंय की 147वा जो क्रमांक आहे तो शेवटचा क्रमांक आहे, बरोबर? पण तो कोणत्या देशाचा आहे असं आपल्याला इथे विचारलंय आणि पर्याय दिले श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इस्रायल। तर बाळांनो, याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तानचा। कितवा क्रमांक येतो आहे? तर शेवटचा क्रमांक आहे आणि तो म्हणजे 147वा क्रमांक येतोय अफगाणिस्तान वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये। नेक्स्ट, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 ही स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? पर्याय पुणे, मुंबई, बँकॉक, नवी दिल्ली। वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 चा महत्वाचा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे, या स्पर्धा आयोजित केल्या होत्या बँकॉक या शहरामध्ये वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026। बघा, आता इथे आपल्याला नाव दिलेलं आहे चंद्रिका पुजारी, बरोबर? चंद्रिका पुजारी हिने कोणत्या वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे? आणि पर्याय बघा आपल्याला काय काय दिले वजनी गटावर, जे आपले काय असतात कुस्ती स्पर्धा ज्या असतात, तर 48 किलो, 51 किलो, 54 किलो की 60 किलो। तर याचं उत्तर आहे 51 किलो वजनी गटात चंद्रिका पुजारी हिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। मग याच्यावर फिरवून प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की सुवर्ण पदक जिंकलं कोणी? तर सुवर्ण पदक कोणी जिंकलं आहे? चंद्रिका पुजारी हिने। ओके, आणि वजनी गट तर आत्ताचा प्रश्न आहे आपला 51 किलो वजनी गटात। नेक्स्ट, चंद्रिकाने अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव केला? आत्ताच बघितलं होतं की चंद्रिका पुजारी हिने किती वजनी गटात 51 वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळवलं। पण प्रश्न असा आहे की कोणत्या खेळाडूचा 5-0 ने, पण कोणत्या देशाच्या म्हटलंय? मोरोक्को, थायलंड, उझबेकिस्तान की रशिया? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे उझबेकिस्तानचा जो खेळाडू आहे त्या खेळाडूचा चंद्रिका पुजारीने 5-0 असा पराभव केला। नेक्स्ट, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? 3, 4, 5 आणि 6। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारताने 5 पदके जिंकली वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026। चंद्रिका पुजारी ही महाराष्ट्रातील कोणत्या शहराची रहिवासी आहे, जिने सुवर्ण पदक मिळवलं 51 किलो वजनी गटामध्ये आणि 5-0 असा उझबेकिस्तानच्या खेळाडूचा पराभव केला? अशी ही चंद्रिका पुजारी महाराष्ट्रातली आहे, पण महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराची रहिवासी आहे? नाशिक, नागपूर, पुणे की कोल्हापूर? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे। आपल्याला माहितीच आहे पुणे म्हटल्यानंतर पुणेला काय म्हटलं जातं? विद्येचं माहेरघर म्हटलं जातं। पुन्हा आपलं नाशिक बघा, पहिला क्रमांकाला दिले नाशिक, तर नाशिक काय आहे? द कॅपिटल ऑफ वाईन म्हटलं जातं, ग्रेप सिटी म्हटलं जातं। नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो, जो आता 2027 ला पण कुंभमेळा होणार आहे। नागपूरला ऑरेंज सिटी म्हटलं जातं, जिथे आपल्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन भरतं। त्याच्यानंतर कोल्हापूर हे प्रसिद्ध ठिकाण कशासाठी आहे? तर कोल्हापूरला प्रसिद्ध महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे, रंकाळा तलाव आहे, कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, चर्म उद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हटलं जातं, गुळाचा जिल्हा म्हटलं जातं आणि कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हटलं तर कोल्हापूर। पण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, पुणे। चंद्रिका पुजारी महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराची रहिवासी आहे? तर पुणे या शहराची। पुन्हा त्यावरच प्रश्न आहे, चंद्रिका पुजारी सध्या कोणत्या संस्थेत बॉक्सिंगचे सराव करते आहे? क्रीडा प्रबोधिनी, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे, टाटा स्पोर्ट्स अकॅडमी की साई मुंबई? तर याचं उत्तर आहे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी चंद्रिका पुजारी बॉक्सिंगचा सराव करत आहे।
2028 ची वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? बघा, इंडोर चॅम्पियनशिप आहे 2028 ची बरोबर येणारी, पण ती कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? मुंबई, भुवनेश्वर, नवी दिल्ली की कोलकाता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भुवनेश्वर या शहरात आयोजित केली जाणार आहे 2028 ची वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप. बघा, आता त्यावरच आधारित पुन्हा प्रश्न आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपचं आयोजन कुठं होणार आहे? आपण म्हटलंय भारतात होणार आहे. कुठे? भुवनेश्वर या ठिकाणी. पण हे आयोजन करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरेल? पर्याय दिले आहे, पहिल्यांदाच आयोजन, दुसऱ्यांदा, पाचव्यांदा की 10व्यांदा? तर या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच आयोजन आहे. कोणतं? वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपचं आयोजन भारत आणि पहिल्यांदाच आयोजन आहे. नेक्स्ट, 2028 च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपच्या यजमानपदाचा निर्णय कोणत्या देशात झालेल्या परिषदेत घेण्यात आला? म्हणजे यजमानपदाचा निर्णय कोणत्या परिषदेत घेण्यात आला? कुठं झाली ही स्पर्धा? आता परिषद आहे, पण ती परिषद कुठं झालीये म्हटलंय बघा इथे, कोणत्या देशात झालेल्या परिषदेत, म्हणजे आपल्याला देशाचं नाव विचारलंय. भारत, अमेरिका, पोलंड की फ्रान्स? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोलंड या ठिकाणी झालेल्या परिषदेत 2028 च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपच्या यजमानपदाचा निर्णय घेण्यात आला. बघा, आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर तर पोलंड मिळालंय, भारत दिलंय, अमेरिका दिलंय, फ्रान्स दिलंय. आपल्याला या ठिकाणांची म्हणजे जे आता देशांची नावं दिली आहेत, तर आपल्याला देशांची राजधान्या पण विचारल्या जातात. भारताची राजधानी सर्वांची पाठ आहे, नवी दिल्ली. अमेरिकाची राजधानी वॉशिंग्टन आणि फ्रान्सची राजधानी काय आहे? तर पॅरिस. भुवनेश्वर मधील कोणत्या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे? कोणती? वर्ल्ड चॅम्पियनशिप, ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप इंडोरची 2028 ची. कोणत्या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये? वानखेडे स्टेडियम, कलिंगा स्टेडियम कॉम्प्लेक्स, जवाहरलाल नेहरू स्टेडियम की ईडन गार्डन्स? तर याचं उत्तर आहे कलिंगा स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे 2028 ची. कुठे? भुवनेश्वर मध्ये. महाराष्ट्र विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणी मांडले? महत्वाचा प्रश्न आहे, IMP आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. 2026 चा धर्म स्वातंत्र्य विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणी मांडलं? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार की नाना पटोले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत धर्म स्वातंत्र्याचं विधेयक 2026 मांडलं. बघा, त्यावरच आधारित पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे, हा पण IMP. आपल्याला इथे तारीख विचारली जाऊ शकते. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आत्ताच बघितलं, हे विधेयक कोणी मांडलं? देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. पण ते विधानसभेत कोणत्या तारखेला मांडले? आपल्याला तारीख विचारली आहे. 1 मार्च 2026, 10 मार्च 2026, 16 मार्च 2026 की 20 मार्च 2026? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16 मार्च 2026 ला धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडण्यात आले. नेक्स्ट, पुन्हा त्यावरच आधारित प्रश्न आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे? जे आपलं विधेयक मांडलंय धर्म स्वातंत्र्याचं, त्या विधेयकाचा मुख्य उद्देश काय? नवीन धर्माची स्थापना करणे, बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी घालणे, धार्मिक उत्सवावर नियंत्रण मिळवणे की शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देणे? तर या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी घालणे. पर्याय क्रमांक 2. विधेयकानुसार खालीलपैकी कोणत्या कारणास्तव केलेले धर्मांतर बेकायदेशीर मानले जाईल? जो आपला धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आहे बरोबर, ह्या विधेयकानुसार कोणत्या कारणास्तव बेकायदेशीर मानलं जाणार आहे? बळजबरीने किंवा फसवणूक करून केलेले, प्रलोभन किंवा आमिष दाखवून केलेले धर्मांतर हे काय आहे? बेकायदेशीरच आहे. केवळ स्वतःच्या इच्छेने केलेले हे नाहीये. हे स्वतःच्या इच्छेने केले तर हे होईल का? नाही. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, पण आपल्याला पर्याय क्रमांक 4 दिलाय, अ आणि ब दोन्ही. जरी हे दोन्ही बरोबर आहे, पण पुढच्या ऑप्शन मध्ये काय दिलंय आपल्याला?
पर्याय अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर इथे जरी दोन्ही वाक्य बरोबर आहे पण आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडताना कशावर भर दिला? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ते विधेयक मांडलं 16 मार्च 2026 ला, पण भर कशावर दिला बघा? सामाजिक सौहार्द टिकवणे, दोन गटांमधील संघर्ष टाळणे, स्पष्ट कायदेशीर तरतूद करणे, वरील सर्व. तर बघा या तीनही या गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडताना भर दिला आहे. म्हणजे आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, ध्वनी स्पंदन हा नाविन्यपूर्ण उपक्रम कोणत्या राज्यातील परिवहन महामंडळाने सुरू केला आहे? उपक्रमाचं नाव काय आहे? ध्वनी स्पंदन. हा उपक्रम कोणत्या परिवहन महामंडळाने सुरू केला आहे? तर बघा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू की केरळ? तर हा उपक्रम कोणता? ध्वनी स्पंदन हा उपक्रम सुरू केला आहे कर्नाटक या राज्याने. कर्नाटक म्हणजे बघा, कर्नाटक राज्यातील परिवहन महामंडळाने ध्वनी स्पंदन उपक्रम चालू केलेला आहे. बघा इथे पुन्हा महत्वाचा प्रश्न, ह्या केरळचं नाव सध्या बदलून काय ठेवण्यात येतंय? केरळम. हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला येणार ह्या वर्षीचे कोणत्याही परीक्षा येऊ आपल्याला. केरळचं नाव बदलून केरळम ठेवण्यात आलंय. जसं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवा तीर्थ करण्यात आलंय. ह्या महत्वाचे जे काही पॉइंट आहे ते तोंडपाठ झाले पाहिजे आपले. नेक्स्ट, ध्वनी स्पंदन या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आता ध्वनी स्पंदन उपक्रम कोणत्या राज्याने चालू केला? आत्ताच बघितला आपण, कोणत्या? कर्नाटक राज्याने. पण आता ह्या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? प्रवाशांना मोफत वायफाय देणं, बसमधील प्रदूषणाची पातळी मोजणं, दृष्टीहीन प्रवाशांना प्रवासादरम्यान मदत करणं, आणि चौथा पर्याय दिला आहे महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, जे दृष्टीहीन प्रवासी असतील त्या प्रवाशांना प्रवासादरम्यान मदत करणे हा ध्वनी स्पंदन या उपक्रमाचा मुख्य उद्दिष्ट आहे. दृष्टीहीन प्रवाशांना प्रवासादरम्यान मदत करणे. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या परिवहन महामंडळाला त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? कोणत्या परिवहन महामंडळाला विचारलंय? बेस्ट कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दिल्ली परिवहन निगम की गोवा कदंबा परिवहन? आताच बघितलेला आपण उपक्रम कोणता राबवला कर्नाटक राज्याने? ध्वनी स्पंदन उपक्रम राबवला. तो कशासाठी राबवला होता बघा? मुख्य उद्देश काय होता? दृष्टीहीन प्रवाशांना प्रवासादरम्यान मदत करणे. आणि ह्याच कार्यासाठी कर्नाटक राज्यातील परिवहन महामंडळाला त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कोणता पुरस्कार मिळाला? प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार. म्हणजे कोणतं राज्य आलं आपलं? पर्याय क्रमांक 2 कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ध्वनी स्पंदन उपक्रम. नेक्स्ट, ध्वनी स्पंदन या उपक्रमाद्वारे कोणत्या प्रवाशांना स्वतंत्रपणे प्रवास करण्यास मदत होणार आहे? ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, दृष्टीहीन प्रवासी की परदेशी पर्यटक? आपला उपक्रम काय आहे? ध्वनी स्पंदन. आणि मुख्य उद्दिष्ट कोणासाठी होतं? तर दृष्टीहीन प्रवाशांसाठी. तर इथे पण पर्याय काय आलाय आपला? पर्याय क्रमांक 3 दृष्टीहीन प्रवासी या उपक्रमाद्वारे काय केलं जाणार आहे? त्यांना स्वतंत्रपणे प्रवास करण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट, सागर डिफेन्स इंजिनिअरिंगने जगातील पहिले म्हटलंय, जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र कोठे स्थापन केले आहे? महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश की कर्नाटक? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. कोणता उपक्रम केंद्र स्थापन केला आहे? स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थापन केले आहे. बघा आपल्याला बाकी जे 3 राज्यांची नावं दिली आहे, हेही राज्य आणि राजधानी आपल्याला परीक्षेला हमखास विचारल्या जातात स्पर्धा परीक्षांमध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी सर्वांना माहिती आहे मुंबई, त्यानंतर गुजरात गांधीनगर, आणि कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर. 3 राज्यांच्या राजधान्या पाठ करा. अशाच आपल्या राजधान्या पाठ केल्या तर 28 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यावर आपल्याला परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातोच. जो मागचा आपण मागील एक प्रश्न बघितला त्यावरच आधारित पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र
कुठे स्थापन केलं होतं बघा, आपण इथे बघितलं आंध्र प्रदेश राज्यामध्ये, बरोबर. पण आता प्रश्न काय आहे, कोणत्या कंपनीने सुरू केलं? कंपनीचं नाव विचारलंय आता. लार्सन अँड टुब्रो, माझगाव डॉक, सागर डिफेन्स इंजिनिअरिंग की रिलायन्स नेव्हल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या कंपनीने सुरू केलं आहे. नेक्स्ट वन, 101व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे ना बरेच संमेलन भरले जातात. अखिल भारतीय मराठी संमेलन असतं, जागतिक मराठी संमेलन असतं, संत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन असतं, विश्व मराठी साहित्य संमेलन असतं. आता इथे बघा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे संमेलन आहे. जसं की आता 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे झालं होतं. 100व पुणे येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 1878ला पुणे येथे पहिलं भरलं होतं. 100व पुन्हा पुणे येथेच होणार आहे. पण आता प्रश्न काय आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेत हा प्रश्न हमखास विचारला जाणार. डॉक्टर जब्बार पटेल, मोहन जोशी, ग श्री खापर्डे की विवेक? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 101व अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मोहन जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते? मी मगाशी तुम्हाला एक सांगितलं की 1878 ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. हे कोणतं आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे. आणि यांनी पहिलं विचारलंय, त्याचा साल विचारलंय 1905, 2003, 2010 की 2024? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे 1905. पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या वर्षी भरवण्यात आलं होतं? तर 1905 मध्ये भरवण्यात आलं होतं. नेक्स्ट, पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आता आपण बघितलं की पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाट्य संमेलन कधी भरलं होतं? 1905. आता आपल्याला त्याच संमेलनाचे कोण विचारले बघा, पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष विचारले आपल्याला. पहिले अध्यक्ष, आपण आत्ताचे अध्यक्ष होणारे 101वे ते कोण बघितले? मोहन जोशी. पण पहिले विचारले मोहन जोशी, डॉक्टर जब्बार पटेल, ग श्री खापर्डे की वि.वा. शिरवाडकर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पहिल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? ग श्री खापर्डे. हे पहिले नाट्य संमेलनाचे, हे लक्षात ठेवा, नाट्य संमेलनाचे. मोहन जोशी हे कितव्या याचे आहे? अखिल भारतीयच आहे, पण कितव्या? 101व्या. बघा वि.वा. शिरवाडकर दिलाय चौथा ऑप्शन. वि.वा. शिरवाडकर हे कोण आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. कोणत्या साली मिळाला आहे? तर 1987. कोणत्या कादंबरीसाठी मिळाला आहे? विशाखा. त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? कुसुमाग्रज. त्यांचा जन्मदिन कधी असतो? 27 फेब्रुवारी. आणि 27 फेब्रुवारी हाच काय दिन म्हणून साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पण परीक्षेला आपल्याला 2 प्रश्न असतात. एक असतो मराठी भाषा गौरव दिन आणि एक असतो मराठी राजभाषा दिन. मराठी भाषा गौरव दिन म्हटलं तर 27 फेब्रुवारी हे उत्तर आहे. पण मराठी राजभाषा दिन विचारलं तर 1 मे उत्तर असतं. ओके. वि.वा. शिरवाडकर, टोपण नावे कुसुमाग्रज, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते 1987 आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती हे. पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि.स. खांडेकर. आज महत्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बघितले. अजून अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.